नमस्कार। विधानसभेच्या निवडणुकीचा अगदी शेवटचा टप्पा आज प्रचार प्रक्रिया सुद्धा काही काळात थांबणार आहे। येत्या 15 दिवसांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले। सन्मान्य दीपक भाईंच्या माध्यमातून या दोडामार्ग तालुक्याचा विकास जो झालेला आहे तो विरोधकांना कुठेतरी दिसत नाही। आज मी त्यांना सांगू इच्छितो की दोडामार्ग तालुक्याचे भाग्य विद्यार्थी सन्मान्य नारायण राणे साहेब त्यांनी तालुका निर्मिती केल्यानंतर खरा जर विकास जर कोणी केला असेल तर सन्मान्य दीपक भाईंच्या माध्यमातून या दोडामार्ग तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी आला। विरोधक प्राधान्याने जे मुद्दे मांडतायत की आपण येत्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असे ठळक मुद्दे मांडलेले आहेत की येत्या 6 महिन्यामध्ये आपण आडाळी सारख्या या प्रकल्पामध्ये आडाळी MIDC मध्ये उद्योजक उभे करणार आहोत। परंतु हे उद्योजक कुठल्या बेसवर ते निर्माण करणार आहेत? त्याचबरोबर आरोग्याचा जो प्रश्न आहे तो त्यांनी असं मांडलेला आहे की ऐरणीवर आहे, कुठेतरी आरोग्य यंत्रणा कोलमडलेली आहे। परंतु प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर आरोग्यासाठी आपल्या दोडामार्ग तालुक्यामध्ये सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालयाची इमारत आज या ठिकाणी त्याचं काम सुरू आहे। काम एकदम प्रगतीपथावर आहे आणि जोरात काम सुरू आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी आरोग्याची सुविधा त्या ठिकाणी असणारी सगळी यंत्रणा त्या ठिकाणी येणार आहे आणि हे विरोधकांना माहीत आहे। म्हणूनच ते या ठिकाणी आपल्या जाहीरनाम्यामध्ये नमूद करतात की येत्या 6 महिन्यामध्ये हे सगळ्या प्रक्रिया पूर्ण होणार आहेत। त्याचबरोबर आज आडाळी MIDC मध्ये ज्या पायाभूत सुविधा होत्या त्या पायाभूत सुविधांचं काम या ठिकाणी पूर्णत्वाकडे चाललेलं आहे। त्याच प्राधान्याने त्यामध्ये पाणी असेल, लाईट असेल, रस्ते असतील, ही सगळी कामं आज पूर्णत्वाकडे जात आहेत आणि ही जात असताना विरोधकांना सगळ्या गोष्टींची जाणीव आहे। परंतु फक्त विरोधाला विरोध म्हणून त्या ठिकाणी आपली मतं त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहेत। परंतु दीपक भाईंच्या माध्यमातून आज दोडामार्ग तालुक्यामध्ये आरोग्याची सुविधाच नाही, MIDC नाही तर प्रत्येक गावामध्ये वाडीजोड रस्ते असतील, त्या ठिकाणी असणारे पुलं असतील, यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आलेला आहे। मी साधंच तुम्हाला एक उदाहरण सांगेन की आपल्या तेरोणमेढे ते तेरोण जो रस्ता होता तो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आज मंजूर आहे। त्याचं भूमिपूजन सुद्धा दीपक भाईंच्या माध्यमातून झालेलं आहे आणि हा रस्त्याचं काम सुद्धा कित्येक वर्ष रखडलेलं काम अब दीपक भाईंच्या माध्यमातून त्याला 9 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे। जे हेवाळे पूल कित्येक वर्षांची लोकांची मागणी होती, पावसाळ्यामध्ये अगदी त्या गावांचा संपर्क तुटत होता, ते हेवाळ्याचं पुलाचं काम झालेलं आहे। घोडगेवाडी सारख्या पुलाचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। त्यांची कामं पूर्ण होऊन ते आज त्याची वाहतूक सुद्धा सुरू आहे। त्याचबरोबर आपल्या आईमधलं पूल असेल, खोकरग मधील पूल असेल, त्याचबरोबर आपला महत्वाचा जो होता तो दोडामार्ग पासून बिजगर पर्यंत आज जो राज्यमार्ग आहे तो आज त्या राज्यमार्गाची परिस्थिती गेल्या 10 वर्षांमध्ये बघा आणि आज जी परिस्थिती आहे ती बघा। अशी अनेक विकास कामं दीपक भाईंच्या माध्यमातून झालेली आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज तिलारीमध्ये अम्युजमेंट पार्क होते, त्या अम्युजमेंट पार्कच्या माध्यमातून आपल्या दोडामार्ग तालुक्यातील हजारो युवकांना या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर सन्मान्य नारायण राणे साहेब यांच्या प्रयत्नातून आज तिलारी बॅकवॉटरमध्ये जवळजवळ 1200 एकरमध्ये जवळजवळ 50 वनौषधी कारखाने त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत आणि त्यांचं काम आज प्रगतीपथावर आहे। त्यासाठी त्या ठिकाणी त्या बॅकवॉटरमध्ये जाण्यासाठी आज रिंग रोडचं काम या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। या सगळ्या गोष्टीची चाहूल लागल्यामुळे आज जे उबाटाचे जे प्रतिनिधित्व करणार, मी त्याचं नाव घेणार नाही, परंतु जे उमेदवार या ठिकाणी दीपक भाईंच्या माध्यमातून आज दीपक भाईंच्या विरोधात जे उभे आहेत ही याच गोष्टीची चाहूल लागल्यामुळे त्यांना आमदारकी हवी आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये त्यांना अनेक आपल्या दोडामार्ग तालुक्यामध्ये कितीतरी मतदारांनी त्यांना मदत सुद्धा केली, परंतु ते पराभूत झाल्यामुळे पुन्हा त्यांनी या ठिकाणी ढुंकूनही बघलं नाही। ज्या मतदारांनी त्यांना मतदान केलं त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं हे आपण प्रत्येक मतदारांनी याची पडताळणी करून पाहावी। म्हणून मी या ठिकाणी आज माझ्या दोडामार्ग तालुक्यातील सर्व मतदारांना असं जाहीर विनंती करतो की या ठिकाणी येणाऱ्या 20 तारीखच्या इलेक्शनमध्ये सन्मान्य दीपक भाईंना आपण भरघोस मताने निवडून द्या। एक व्हिजन असलेला नेता, संयमी शांत नेता आणि आपल्या अखंड महाराष्ट्रामध्ये ज्याने आपल्या या सगळ्या गोष्टींची छाप जी टाकलेली आहे त्याची दखल घेऊन सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आज महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचं खातं त्यांना दिलेलं आहे आणि त्या खात्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक योजना या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून असेल किंवा अनेक योजना या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये राबवलेल्या आहेत। या सगळ्या गोष्टींचा आपण
उपभोग पण घेतलेला आहे। म्हणून मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व आपल्या दोडामार्ग तालुक्यातील मतदारांना विनंती करेन की आपण येत्या 20 तारीखला सन्मान्य दीपकभाईंना धनुष्यबाण या चिन्हावरील समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून द्या आणि आपल्या दोडामार्ग तालुक्याचा विकास दीपकभाईंच्या माध्यमातून घडवून आणा अशी मी विनंती करतो। धन्यवाद।